नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आज 26 मे वार आहे रविवार। या दिवशी आलेली आहे संकष्ट चतुर्थी। संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित असते। गणपती बाप्पांना आराध्य दैवत म्हटले गेलेले आहेत। तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येत असतात। एक शुक्ल पक्षामध्ये येत असते आणि एक दुसरी म्हणजे कृष्ण पक्षामध्ये येत असते। याला विनायक चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं। आणि कृष्ण पक्षातील जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे संबोधले जाते। या वर्षी कृष्ण पक्षातील येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं। म्हणून या दिवशी काही उपवास केल्याने, व्रत केल्याने सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत असतात व गणपती बाप्पाची आराधना व नामस्मरण केल्याने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अडथळे व विघ्न दूर होत असतात। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपवास दिवसभर धरला जातो आणि संध्याकाळी जेव्हा चंद्र निघतो त्यावेळेस चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर किंवा नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यानंतर उपवास हा सोडला जातो। हा उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संकट दूर होत असतात आणि कोणतेही अडथळे असेल किंवा एखाद्या कामामध्ये तुम्हाला अडथळे निर्माण होत असेल ते सुद्धा दूर होत असतात। प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला गणपती बाप्पाचा हा उपवास जो आहे संकष्ट चतुर्थी 12 महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येत असतात ती आवर्जून धरावी। म्हणून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकट जे आहे ते नेहमी लांबच राहते। त्यामुळे आईने हा जर उपाय मुलासाठी केला किंवा ह्या जो व्रत आहे हा मुलासाठी केला तर मुलाची भरभरून प्रगती होत असते। खास करून आपल्या घरातील आई जी आहे ती मुलासाठी हे व्रत करत असते। मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी त्यासाठी करत असते हे व्रत। त्यामुळे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही उपाय व्रत करत असतात। तर त्यामुळे आपल्याला या दिवशी असा काही उपाय करायचा आहे। हा उपाय आईने मुलासाठी करायचा आहे। तर तो उपाय कोणता आहे चला तर जाणून घेऊया। व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हा उपाय आईने मुलासाठी केला तर त्याचे दोष, अडचणी किंवा वास्तुदोष असेल किंवा कोणत्याही नोकरीमध्ये त्याला यशप्राप्ती मिळत नसेल तर त्याला भरभरून अशी आशीर्वाद गणपती बाप्पाचा मिळेल आणि त्याची यशप्राप्ती नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये होईल व त्याचबरोबर मुलाची जी काही इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होत असते। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे। असा एक दिवा तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे। तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। कारण असं म्हटलं जातं की कोणतेही विवाह आहे किंवा एखादी पूजा असताना गणपती बाप्पाची सर्वात प्रथम पूजनीय म्हटले जाते। कारण गणपती बाप्पाची पूजा केल्याशिवाय कोणतेही कार्य हे सफल होत नाही असं आपल्या हिंदू शास्त्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे। गणपती बाप्पा विद्याचे देवता म्हटले गेलेले आहेत, ज्ञानाचे देवता म्हटले गेलेले आहेत। संकटाचे जी काही संकट येत असतील ते दूर करणारे गणपती बाप्पा म्हटले गेलेले आहेत व त्याचबरोबर दुःखाचा नाश करणारे, संकट हरण करणारे, संकटाचा नाश करणारे असे देवत गणपती बाप्पांना म्हटले जाते। चतुर्थी व्रत जे आहे ते आपल्या घरातील लहान मुलाला किंवा मोठ्या मुलांसाठी अत्यंत शुभ मानले जाते। म्हणून चतुर्थीच्या दिवशी हा जो उपाय आहे, हा जो दिवा आहे आपल्याला लावायचा आहे। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण जे मुलांसाठी उपाय करत असतो ते निश्चितच फळप्राप्ती आपल्याला मिळत असते। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जे काही उपाय सांगितलेला आहे तोच उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हा जो उपाय आहे हा घरातील लहान मुलापासून तर मोठ्या मुलापर्यंत तुम्हाला करायचा आहे। किंवा घरातील लहान मुले असेल किंवा मुले असतील किंवा तुमचे मुले बाहेरगावी शिकण्याकरिता गेलेले असेल तरीही त्या मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर पहा, आपल्या घरातील मुले शाळा जात असतात किंवा दिसायला सुंदर असतात किंवा बोलायला ॲक्टिव्ह असतात। तर पहा, एखादी कॉमेडी केली मुलाने की आपल्याला हसायला येते आणि हसायला आल्यानंतर बरेच जण बोलत असतात की किती मुलगा तुमचा छान आहे किंवा अशा कमेंटसुद्धा करत असतात। तर त्यामुळे आपल्याला मुलाला जी आहे नजर लागत असते, मुले रडायला लागतात, ताप येतो। अशी नजर व दृष्ट काढण्यासाठी मुलाची नजर काढत असतात। मिठाने नजर नक्की काढावी। त्याचबरोबर काही जी मुले आहेत ते हट्टीपणा करायला लागतात व चिडचिड करायला लागतात। आपण जे बोलतो किंवा काही सांगतो ते सुद्धा ऐकायला तयार होत नाही। मोठी मुले आहे, शिक्षणात प्रगती होत नाही किंवा त्यांचा अभ्याससुद्धा चांगला चालत नाही किंवा त्यांचं मनसुद्धा अभ्यासामध्ये चांगल्या प्रकारे चालत नाही।
ते वाचन करत आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांचं लक्ष राहत नाही किंवा त्यांना त्या शिक्षणामध्ये मनसुद्धा लागत नाही व एखादा पेपर आला की त्यामध्ये अभ्यास करण्यासाठी कंटाळा करतात. त्या मुलासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. किंवा तुमच्या घरामध्ये एखादा मुलगाचा तुमचा वय झालेला असेल, त्याचं लग्नकार्य ठरत नसेल किंवा मुलगी दिसायला सुंदर असेल, तिचे लग्नकार्य चांगल्या ठिकाणी जुळत नसेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया. तर पहा, हा जो उपाय आहे हा तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. तर पहा, या दिवशी सकाळी तुम्हाला पूजा करायची आहे गणपती बाप्पाची, अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना श्री गणेशाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचे आहेत, जास्वंद अर्पण करायचं आहे आणि म्हणजे 21 मोदक आहे ते अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर संकटनाशक मोचन स्तोत्राचं तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. तर पहा, आपण अभिषेक करतो जे ते तीर्थ आहे ते तीर्थ मुलांना पिण्यास द्यावे. आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करत असताना जे तीर्थ गणपती बाप्पाच्या जल अर्पण करता, पंचामृत अर्पण करता, पंचाक्षरे पूजा करत असता, तर ते जल जे आहे ते तुम्हाला मुलांना पिण्याकरिता द्यायचं आहे. तर पहा, एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे, हळदी कुंकू भिजवायचं आहे. हळदी कुंकाच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे, टिंब काढायचे आहे आणि त्या 2 ज्या रेषा आहे त्या आवर्जून ओढायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला एक दिवा तुपाचा लावायचा आहे, त्यामध्ये 2 वाती टाकायच्या आहेत. तर पहा, इथे तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही तुपाचा दिवा लावत असता त्यानंतर तुमची जी मनातील इच्छा आहे ती लवकर पूर्ण होत असते. असं म्हटलं जातं की तुपाच्या दिव्यामध्ये सात्विकता भरपूर असते, म्हणून जी काही इच्छा आपण मागत असतो गणपती बाप्पांना ती लवकर पूर्ण होत असते. आणि देवाजवळ तुम्हाला तेलाचा दिवा दुसरा लावायचा आहे. अशा पद्धतीचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला व त्या प्लेटमध्ये तुम्हाला चंदन टाकायचं आहे, गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे, कच्चे दूध टाकायचे आहे आणि त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत, जास्वंदाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत किंवा फुलं तुम्ही टाकू शकता आणि हा जो दिवा तुम्ही तयार केलेला आहे हा दिवा तुम्हाला त्यावर प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जे प्लेट घेतलेली आहे तुम्ही दुसरी, त्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू जे आहे ते मिक्स करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 11 अक्षता टाकायच्या आहेत आणि त्या पूर्ण अक्षता तुम्हाला गणपती बाप्पाच्या कपाळावर लावायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला परत मुलाच्या कपाळावर लावण्याकरिता हे ज्या अक्षता आहे त्या परत 11 घ्यायच्या आहेत आणि मुलाच्या कपाळाला तुम्हाला लावायच्या आहेत. त्यानंतर जो दिवा लावलेला आहे तुपाचा, आईने मुलांवरून तुम्हाला 7 वेळा उतरून घ्यायचा आहे किंवा ओवाळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा दिवा तुम्हाला असा लावायचा आहे. मुलाची भरभरून प्रगती होत असते व मुलाच्या जीवनामध्ये जे काही अडथळे आलेले असेल किंवा विघ्न आलेले असेल ते दूर होत असतात. आईने मुलांकडून श्री गणेशाय नमः किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून घ्यायचा आहे. त्यानंतर जे संकटनाशक स्तोत्र आहे ते 1 वेळा मुलांकडून पठण करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा एक जपमाळ तुम्हाला गणपती बाप्पाची करायची आहे. तुम्हाला एक जपमाळ गणपती बाप्पाची करायची आहे, ज्या मुलांची भरभरून प्रगती होईल व त्याच्या जीवनामध्ये कोणतेही संकट येणार नाही. असा हा एक उपाय नक्की करून पहा, तुमचे दोष संकट दूर होतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.